करतोय आपलं दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या, महाराष्ट्राची रणरागिणी, संघर्ष कन्या, लोकप्रिय नेत्या माननीय श्री नामदार पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. कोण आली रे कोण आली, कोण आली रे कोण आली. आदरणीय ताई साहेब, जेवढं लिहिलं असेल ना तेवढं वाचल्याशिवाय ते जाणारच नाही बाजूला. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वत्र निवडणुका चालू आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी पूर्ण राज्यभर दौरा करते. काल 6 सभा मी घेतल्या, 3 सभा हेलिकॉप्टरने घेतल्या आणि 3 सभा मी बाय कार घेतल्या. त्याचप्रमाणे आज मी इथे आलेली आहे या आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर, प्रेमाखातर, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या या किनगाव या जिल्हा परिषद सर्कलच्या मी प्रचारासाठी इथे आलेली आहे. या मंचावर आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांनी निवडून दिलेले आणि आता मंत्री झालेले नामदार आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अनेक वेळा राज्याच्या स्तरावर जे काम करतात गणेशदादा हाके, मंचावर उपस्थित रिपाईचे बाळासाहेबजी कांबळे, ॲडव्होकेट भरतभाऊ चामे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर. पण मी खास नाव घेईन ते आमच्या अशोक काका केंद्रे यांचं, त्र्यंबकाबा गुडे यांचं आणि सर्व मान्यवर ह्याच्यासाठी म्हणते कारण पुढच्या 3 सभा मला हेलिकॉप्टरनी करून पुन्हा बाय कार सभा करायच्या, तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. मी उमेदवारांचं नाव घेईन, त्या उमेदवारांनी फक्त पुढे यायचं आहे. किनगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतीक्षा भागवत गुटे आणि किनगाव पंचायत समितीच्या उमेदवार सुरेखा अशोक मुंडे, धानोरा पंचायत समिती गणाच्या उमेदवार आमच्या अयोध्या अशोक केंद्रे. या तिघे महिलाच आहेत की काय? आणि मी पण आले महिला प्रचाराला, मी महिलाच राज दिसते. या तिघी जण उभे राहा, असा हात करा, असा विजयाचा हात करा. भारतीय जनता पार्टीचा पण आली प्रचाराला. चला, पुढचा जिल्हा परिषद गट खंडाळी येथील आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार रेखा अशोक तरडे, खंडाळी पंचायत समितीच्या उमेदवार सुरेखा संतोष केंद्रे आणि उजना पंचायत समिती गणाच्या उमेदवार वैष्णवी श्रीहरी सोडगीर. आले का? असा बरोबर हात करा, विजयाचा हात. यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचा आहे. याच्यानंतर हाडोळती या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अजिंक्य प्रकाश देशमुख. ठीक आहे, मी नाव घेते. पंचायत समिती गणाच्या हाडोळतीच्या मीराताई सिद्धली हेंगडे, कुमठा गणाचे उमेदवार कृष्णदास हरिदास भोसले, तसेच जिल्हा परिषद गट अंदोरी प्रफुल्ल निवृत्ती गुंडरे, पंचायत समिती अंदोरीचे सुधीर शिवाजीराव गुटे आणि तोडगा पंचायत समितीचे डॉक्टर अंजली रामेश्वर गौड यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद गट रोकडा सावरगाव अश्विन धोंडीराम नागराळे, पंचायत समिती गण रोकडा सावरगाव देवेंद्र भालचंद्र जाधव आणि हिप्परगा इथले पंचायत समितीचे उमेदवार कमल माधवराव सर्वदे यांना आपण आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. बर, शिरूर जिल्हा परिषद गट तिथले उत्तम संभाजी माने, पंचायत समिती गट शिरूर मधले सुरेश बाबासाहेब पाटील आणि वळसंगी येथील पंचायत समितीचे रवींद्र शामराव बोडके. अरे तुम्ही असं कसं दिले रे मला? मी दुसऱ्याचे उमेदवार वाचायले ना, आपले फक्त द्यायचे. तुम्हाला काय करायचे? पंजा आणि ते द्यायचे. आणि मीच अभ्यास करावं का इथं स्टेजवर उभं राहून?
माझी काय अपेक्षा आहे, मी तर येऊन बघावं ते कोण काय आहे का गैरतीपणा. बाबांनो, फक्त घड्याळ आणि कमळाला मत गैरतीपणा करू नका. तुम्ही यांनी जरी केला असला तरी तुम्ही करू नका. आमची इथे युती आहे. बाबासाहेब पाटलांनी सांगितलं तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉल करून, व्हिडिओचा मेसेज करून बाबासाहेबांसाठी मतं मागितले. ते म्हणाले ताई ते प्रत्यक्षात आल्यात, म्हणजे उमेदवार माझे किती लाडके असतील हे तुम्ही जरा विचार करा. मी आज सकाळी माझं हेलिकॉप्टर बिघडलं, अर्ध्या लोकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. हजारो लोक फोन करायले, मेसेज करायले, आमची आई तिकडून म्हणाली जाऊ नको जाऊ नको, बाकी कोणी सभा घेईन, तुलाच काय अडलंय वगैरे वगैरे. तिला आपलं काळजी, तिला नाही वाटतं की आपलीच पोरगी सगळं काम करते. पण मी म्हणलं माझं इथे सभा पक्षाची घेणं हे तर कर्तव्य आहे, पण हे उमेदवार हे माझ्या जीवाचे उमेदवार आहेत, माझ्या घरचे उमेदवार आहेत. आमच्या अशोक मुंबई पुण्यामध्ये राहिला अनेक वर्ष. मुंडे साहेबांच्या जाण्यापासून एखादा सावलीसारखा माझ्या समोर राहिला. त्या अशोकची पत्नी, आज त्यांनी ठरवलं की आता पुढचं आयुष्य पोरं जिथले तिथं झाले, आम्हाला इथे राहायचंय. त्यांची पत्नी आपल्याकडे उभी आहे, आमच्या अयोध्यातही उभ्या आहेत. आणि सुट्टे उभं राहा तुम्ही तिघे परत एकदा तिथं जिथे आहे तिथं ते बघा पुन्हा गडबड करतात. आता हे तीन, त्या तिन्हीमध्ये तिघांचे चिन्ह काय काय विचार स्टेजवर चिन्ह विचारून बरोबर. बाजूचे आमचे उमेदवार आले ते उभे राहा, नाव द्या, त्यांची नावं सांगे तुमचे. प्रफुल्ल चंद्र पुंडे यांचं चिन्ह काय बघा. सुधीर शिवाजी गुट्टे. तुमचं चिन्ह काय घड्याळ. अजून कोणी घड्याळ बाबा इकडे या. हे घड्याळ बरोबर ना. बघा घड्याळ बघायचं आणि कमळ बघायचं, दुसरं काही बघायचंच नाही. हा बरोबर. यांच्यासाठी मी आले आज. मी पूर्ण काल सभा घेतल्या. सभा घेत असताना आम्ही वेगवेगळ्या मंचावर महामानवांचे पूजन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करतो, ज्यांच्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये श्वास घेत आहोत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केल्याशिवाय कार्यक्रम कसा पुढे जाईल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी राज्यघटना दिली, देशाला घटना दिली, आपल्याला संविधान दिलं, आणि गरीब आणि श्रीमंतीतला, मोठ्या आणि लहानातला, लहान जात मोठी जात हा भेद पूर्णपणे संपुष्टात आणून सगळे माणसं हे सारखे आहेत या देशामध्ये याचं सहिष्णू संविधान दिलं. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन केलं. नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत सेवालाल महाराज अशी सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फोटोचे पूजन करताना मुंडे साहेबांचा फोटो असतोच. मुंडे साहेबांना वंदन करताना अजूनही लोकांचे डोळ्याच्या कडा पाणावतात, आणि मुंडे साहेबांना आठवण करताना अजूनही मायमाऊली आपल्या डोळ्याला पदर लावते, माझ्याकडे बघत असताना आशीर्वाद देते, कारण की आमच्या वाघाचे लेख आहे. हे प्रेम लोकांचं. पण हे करत असताना त्यांच्या बाजूला एक फोटो जो आपल्याला कधीच अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीने येईल, ते म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार. मुंडे साहेबांचं जाणंही जसं अचानक झालं, पण अजितदादांचं जाणं जे झालं ते अत्यंत मनाला अत्यंत वेदना देऊन गेलं. आदल्याच दिवशी आम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र होतो. आमच्या घराला एकाच तीन आहे, पलीकडे देवगिरी आहे, इकडे रामटेकमध्ये मी राहते, आणि असं वाटलं नाही की ही वेळ त्यांच्यावर येईल. शत्रूवर पण अशी वेळ येऊ नये. मुंडे साहेबांचंही वय ते 63 वय होतं, अजितदादांचं काय 2-3 वर्ष मागे पुढे असेल. अकाली जाणे नेत्यांनी हे खूप मोठी पोकळी तयार करत असतं, आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी असंख्य लोकांना स्वतःला रात्रीचा दिवस करावा लागतो, हाडाची काढं करावी लागतात, तेव्हा ती पोकळी भरून निघत असते. हे एवढं सोपं काम नाही. मुंडे साहेब जाणं जसं आपल्याला अजूनही 12 वर्ष झाले, मुंडे साहेबांना जाऊन 12वं वर्ष आहे, अजूनही मुंडे साहेबांचे पुतळे तयार होत आहेत, अजूनही मुंडे साहेबांचे स्मारक तयार होत आहेत, अजूनही मुंडे साहेबांच्या नावाने गावातल्या मंदिरामध्ये मुंडे साहेबांच्या फोटोची त्याची स्थापना होते. हो, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं म्हणला हा भाऊ. खरंच आहे. पण या
जे देवाला आवडून गेले त्यांचे विचार आपल्याला पुढे चालवायचे आहेत. फार मोठा संघर्ष पुढे पेलायचा असतो तेव्हा ते विचार आपल्याला चालवता येतात. आणि म्हणून मी इथे आले. गोपीनाथ मुंडेची लेख आहे, हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला, सगळे म्हणले दौरा कॅन्सल करा कॅन्सल करा कॅन्सल करा. म्हणजे हे व्हेंटिलेटर वरच नाही का, मी कसं दौरा कॅन्सल करू, काहीही झालं तरी मी जाणार. शेवटी माझी आई म्हणली बापासारखीच जिद्दी आहे. लोकांसाठी जायचं म्हणलं तर ही कशाचीच पर्वा करत नाही. आणि मी घाबरतच नाही. कशाला घाबरत नाही, कारण तुमच्या आशीर्वादाचं बळ आहे, हे मला विश्वास आहे, ईश्वराची कृपा आहे. तुमची सेवा करायची आहे आणि हे कार्य कर्तव्य आहे माझं की ज्यांनी माझ्यासाठी उभे राहिले. आज अशोकराव केंद्रे आमचा एवढ्या वर्षाचा संबंध आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या शाळेवर अनेक वेळा मी कार्यक्रम घेतले. तिथे सगळे सैनिक, ते सगळे पोरं जोरात कार्यक्रम घ्यायचे. आमच्या अयोध्यातही घ्यायच्या. सभापती झाल्यानंतर त्या आता एक कुठे आमचा तरुण मुलगा, नवीन मुलगा आलेला आहे, त्याला पण आपण संधी दिली पाहिजे. अशोक सावली सारखा माझ्या पाठीशी उभे राहिला, त्याची पत्नी उभी आहे म्हणून मी आले. कोणीही आपल्यावर प्रेम केलं, कोणीही आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून राहिलं. जेव्हा अशी परिस्थिती होती की परिवार आणि लोक त्याच्यात मला भेदच करता येत नव्हता, अशा वेळी हे सगळे माझ्या पाठीमागे राहिले. मी माझ्या पुण्याईची गठडी त्यांच्या पाठीमागे ठेवली आहे. तुम्ही त्याचा सन्मान करणार आहेत का नाही? करणार आहेत का नाही? मतदान देणार आहेत का नाही? देणार ना? मग इथे मोठे माणसं दिसतात, टोपीवाले वगैरे, शेतकरी माणसं, तुम्हाला हात जोडून सांगते, तुम्ही या लेकरांना आशीर्वाद द्या. या तरुण आमच्या महिला आहेत त्यांना आशीर्वाद द्या. युवा बांधवांना सांगते, जोरात प्रचार करा. काही इकडे तिकडे बघू नका. काय पाहुणे रावळे असतील